सो पितृपक्ष किंवा आपल्या पितरांमुळे सुद्धा कधी कधी फायनान्सेस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो का? बरोबर आहे. बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये हे मला आढळलेलं, म्हणजे हे स्टडीज जेव्हा केल्या जातात त्यात बघितलं की खूप वाईट आणि सायकिक एनर्जीने जेव्हा मी चेक करते, त्यांचे आकाशिक एक्सेस करून मी जेव्हा चेक करते तेव्हा मी बघितलंय की त्यांची पित्र संतुष्ट नाही आहेत बर. आणि त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी अडली आहे. अच्छा. म्हणजे घरातील पुरुषांची प्रगती होत नाही किंवा स्त्रियांची लग्न होत नाही किंवा फायनान्स पुढे जात नाही. जसं आता आपलं इथे जे जग आहे, आपण जे बघत आहोत कॉन्शियसली, याचा रिप्लिका स्पिरिट वर्ल्डमध्ये आहे. करेक्ट. ओके. आणि व्यक्ती जे इथे जीवन जगत आहे ते जीवन तो मृत्यूनंतर काही काळ जोपर्यंत तो त्या मायेमध्ये आहे अडकलेला, तिथे त्याचं जीवन जगत असतो. म्हणजे आज एखादा व्यक्ती इथे हॉटेल त्याचं चालत आहे छान, तो मृत्यूनंतर तिथेही त्याला वाटतं की आपण हॉटेल चालवतो. अच्छा. हा, एखादा जो बिझनेस इथे करतोय त्याला वाटेल आपण तोच बिझनेस करतोय. एखादा इथे भाजी विकणार आहे त्याला वाटेल आपण तिथे भाजीच विकतोय. बर. तिथे ते एक्झिस्ट करत नाही पण त्या मायेमध्ये ते एक्झिस्ट करत असतं. ओके. असं आहे. तर आपले जे अँसेस्टर आहेत त्यांनी जर बघितलेलं आहे की खूप गरिबी बघितली, त्या गरिबीत त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या, त्यांचा मृत्यू झाला, कर्जाने अनेक जण सुसाईड करतात, या दुःखातनं ते गेलेले असतात, ज्यांना हवं ते मिळालेलं नाही. आणि हळूहळू जेव्हा आपण थोडंसं ग्रो करतोय तर ते बघतात की हे तर खूप चांगलं जीवन जगत आहेत, पण त्यांना ती पैशाची सेम कमतरता तिथेही जाणवते. तिथेही त्यांना वाटतं की आपण मार्केट प्लेसमध्ये आलोय, आपल्याला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, पण ते घेऊ शकत नाही. आणि जेव्हा ते बघतात की आपली कुळातील आपले सगळी जी लोक आहेत ती हे सगळं छान गोष्टी करत आहेत, खूप चांगलं आयुष्य जगत आहेत, आणि अचानक आपल्याला वाटतं आता ना पैशांचे प्रॉब्लेम्स येत आहेत. हे सुद्धा बऱ्याच वेळेला व्हायला लागतं की काही ना अपडाऊन होतात बघा. करेक्ट. तर आता कुठे चांगलं चाललंय, परत काही प्रॉब्लेम्स त्यांना येतो, कुठेतरी लॉस होतो, पैसे अडकतात, असं होतं. तर त्याचं कारण हे आहे की तुमची पित्र संतुष्ट नाहीये. ती बघत असतात की आमच्या मागे हे तर छान जगत आहेत.